जेव्हा आपल्या घरी लग्नासारखं एखादं शुभ कार्य असतं तेव्हा तिथे अक्षदा म्हणून तांदूळच का वापरतात? आपल्याकडे कितीतरी प्रकारची धान्य आहेत, गहू, ज्वारी, बाजरी आणि आणखीन कितीतरी, पण तरीही पूजेत मान तांदळालाच का मिळतो? तर कारण असं आहे, शास्त्रांमध्ये तांदळाला अक्षत म्हटलं जातं आणि अक्षत म्हणजे जे तुटलेलं नाही, जे खंडित नाही, जे पूर्ण आहे. याच पूर्णतेमुळे अक्षत सर्व धान्यांमध्ये सर्वात पवित्र आणि मंगल मानलं जातं. म्हणूनच लग्न असो, गृहप्रवेश असो किंवा हवन, कुठलाही शुभ प्रसंग आला की अक्षतांचा उपयोग अनिवार्य असतो. एक अशीही मान्यता आहे की अक्षदा घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. जेव्हा आपण देवाच्या मूर्तीवर, कलशावर किंवा पूजा सामग्रीवर अक्षत अर्पण करतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपण स्वतःला पूर्णत्वाने, मनापासून देवाला समर्पित करत आहोत. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे जर कधी पूजा करताना फळ फूल उपलब्ध नसतील तरी फक्त अक्षता अर्पण केल्यानेही पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. कारण तांदूळ म्हणजे फक्त धान्य नाही तर पवित्रता आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे. म्हणूनच तांदळाचा प्रत्येक दाणा आपल्यासाठी फक्त अन्न नाही तर मांगल्य, शुभत्व आणि संपूर्णतेचा संदेश आहे.